नमस्कार. मराठी ब्लॉगर सायलीमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. चालली मी खाली मार्केटमध्ये आणि संध्याकाळी छान अशी रेसिपी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं साहित्य कमी पडतंय, ते आणायला खाली चालले मार्केटमध्ये. तर आता इथे ना संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. चालते पटकन आणि येऊन परत दिवाबत्ती पण करायचे. तर चला आता आपण जाऊया मार्केटमध्ये आणि भाजी वगैरे घेऊन येऊया. तर इथे बघा मी भाजीला जातच होते, पण जाताना ना इथे म्हणजे आमच्या जवळच 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर ना इथे हे मिस्टर DIY म्हणून आहे आणि मी इथून जाता येताना खूप वेळा हे पाहिलं आहे. पण म्हटलं जाईन कधीतरी म्हणजे असं करता करता शेवटी आता दीपला मी बोलले की चल आपण आलो आहे तर इथून एक राऊंड मारून जाऊया, काय काय वस्तू आहेत त्या बघूया, म्हणजे आपल्याला कधी जर काय घ्यायचं असेल तर आपण इथे येऊन घेऊ शकतो. तर इथे बघा खूप साऱ्या म्हणजे आपल्या ज्या घरासाठी उपयोगी पडतात ना त्या सगळ्या काय गोष्टी इथे आहेत मिस्टर DIY मध्ये आणि खूप छान छान अगदी वस्तू आहेत इथे. फक्त आपल्या हातामध्ये पैसे पाहिजेत. आणि इथे बघा सगळं म्हणजे हे पण आहेत आपले काचेचे ग्लास आहेत, बाटल्या आहेत पाण्याच्या किंवा भांडी वगैरे सगळं सगळं म्हणजे आहे. तुम्ही इथे बघाल ना तर सगळ्याच वस्तू आहेत. तर मला काय जे थोडंसं पाहिजे होतं ते मी घेतलं, स्पॅच्युला वगैरे आणि कुंडी वगैरे घेतली आणि त्यानंतर राऊंड मारून आम्ही फक्त फिरून येताना भाजी घेऊन घरी आलो. थांबलेलं आहे. एक लिफ्ट आहे ती बंद आहे बघू शकता आणि ही यायला ती चालू आहे, पण आता खूप उशीर होतोय तिला यायला. तर आता आम्ही दोघी वाट बघतोय कधी लिफ्ट येते. तर इथे बघा केक बनवण्यासाठी ना हे पेपरचे कप आणलेले आहेत. त्यानंतर इथे पालकचं आणि हे फुलांचं सीड आणलं आहे, कारण कुंडी आणली ना त्याच्यासाठी. तर इथे बघा हे एक स्पॅच्युला घेतला, मला पाहिजे होता तो, म्हणजे केक वगैरे करताना लागेल म्हणून. हा एक रुमाल आणलेला आहे TV आणि कम्प्युटर पुसण्यासाठी. त्यानंतर इथे हे फिल्टर आणलेला आहे छोटासा नळाला लावण्यासाठी. त्यानंतर हे अमूलचं छोटंसं चीज क्यूब येतात ना त्या आहेत. तर इथे ते फिल्टर आणले ना, इथे बघू शकता तुम्ही. डायरेक्ट आपण नळ चालू केला ना की पाणी कसं फोर्सने आहे त्याच्यामुळे ते अंगावरती उडतं, म्हणून मग मी हे फिल्टर घेऊन आले. तर ते त्याला आता बसवणार आहे आधी आणि त्याच्यानंतर मग दिवाबत्ती करून घ्यायचे. चला तर मग आता बघा आले घरी मी. वाजलेले आहेत 8:15 आणि थोडंसं लेट झालं. पण आता ना मी आज संध्याकाळला आमच्यासाठी मी पास्ता करणार आहे. तर आता त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. पण आता फ्रेश होते आणि पटकन दिवाबत्ती करून घेते, कारण 8 वाजलेले आहेत आता. तर चल. तर आता इथे बघा पास्ता आपण उकडायला ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये ना मीठ टाकलं आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे, कारण ते नंतर मग चिकट होऊ नयेत म्हणून. तर आता त्याला पहिल्यांदा पाणी गरम करायला पाहिजे होतं, पण हर्षने तसंच टाकले ते सुरुवातीला, त्याच्यामुळे थंड पाणी येते.
सकाळचं हे जे माझं रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर केलं. आणि आत्ता जेवण वगैरे झालेलं आहे, किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. आणि कारण सकाळी डबा बनवायचा असतं, सगळं परत म्हणजे गडबड होते भांडी वगैरे घासायची म्हटलं तर. आणि मी सहसा करून रात्रीचीच भांडी घासून टाकते, कारण मग असं भांडी वगैरे जर आपण ती ठेवून दिली ना खरकटी तर मग कॉक्रोच वगैरे होतात. म्हणून सगळं क्लीन करून वगैरे घेतलं. आणि आता आजचा हा छोटासा संध्याकाळचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद आणि गुड नाईट.